नमस्कार. जेव्हा वैद्यकीय खर्च महाग होता, तेव्हा हेल्थ इन्शुरन्स स्वस्त वाटतं. आज जरा शांतपणे विचार करा. हेल्थ इन्शुरन्स आपल्याला महाग वाटतो कारण त्याचा फायदा लगेच दिसत नाही. पण जेव्हा मेडिकल इमर्जन्सी येते, तेव्हा त्याच इन्शुरन्सची खरी किंमत समजते. आजकाल वैद्यकीय खर्च सुद्धा खूप वेगाने वाढत आहे. साधा आजार पण असलं तरी 40-50 हजार रुपये सहज निघून जातात. आणि एखादा गंभीर आजार किंवा ऑपरेशन जर असेल, तर हाच उपचाराचा खर्च जवळजवळ लाखोमध्ये होतो. अशा वेळी प्रश्न आजारपणाचा नसतो. प्रश्न आहे, आपण तो खर्च मॅनेज करू शकतो का? पण अनेक वेळा आपण इन्शुरन्स घेणंच टाळतो कारण प्रीमियम थोडा जास्त वाटतो. पण खरं सांगायचं तर प्रीमियम हा छोटा नियोजित खर्च असतो आणि हॉस्पिटल बिल हा अचानक येणारा मोठा आणि अनियोजित खर्च असतो. इन्शुरन्स नसेल तर मेडिकल खर्चासाठी आपली सेव्हिंग सुद्धा मोडावी लागतात. कधी इन्व्हेस्टमेंट मोडावी लागते, कधी सोनं मोडावं लागतं, कर्जही काढावं लागतं. म्हणून हेल्थ इन्शुरन्स लक्झरी नाही, तर तो एक बेसिक फायनान्शियल प्लॅनचा भाग आहे. कारण हेल्थ इन्शुरन्स म्हणजे फक्त बिल भरण्याची सोय नाही, तो म्हणजे आजाराच्या काळामध्ये आपल्याला आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता देणारा प्लॅन आहे. धन्यवाद.